हातगाव मधल्या तमाम माझ्या पत्रकार बांधवांचा आभार मानतो। आजची मीटिंग, आजची जे पत्रकार परिषद आहे या कारणामुळे ठेवली आहे की गेल्या काही 2-3 दिवसामध्ये हातगाव शहरातून किंवा हिमायतनगर शहरातून एक बातमी किंवा सोशल मीडियावर काही बातम्या व्हायरल होत आहेत। मुस्लिम समाजाने हातगाव हिमायतनगर तालुक्यामधून माननीय बाबूरावजी कदम यांना जाहीर पाठिंबा दिला असं काही सांगत असल्यामुळे त्याबद्दल आमचा त्यांनी जे बातम्या लावल्यात, त्यांनी जे सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे त्याला आमचा विरोध असल्यामुळं ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। कारण मुस्लिम समाजाला न विचारता न सांगता कोणत्या तरी एक मुफ्तीनं किंवा हिमायतनगर मधल्या काही माजी नगरसेवकांनी किंवा 1-2 कार्यकर्त्यांनी त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हातगाव हिमायतनगर तालुक्यामधून माननीय बाबूरावजी कदम यांना आमच्या मुस्लिम समाजातर्फे जाहीर पाठिंबा आहे। तर या गोष्टीला आमचा विरोध आहे। त्यांचं ते परस्पर असू शकते, त्यांनी त्यांचं परस्पर त्यांनी विधान करावं किंवा त्यांनी त्यांचं वैयक्तिक व्हायरल करावा की त्यांनी त्यांच्या याच्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजाचं नाव घेऊ नये। मुस्लिम समाज हा कधी कोणाला समर्थन केलेला नाही किंवा कोणत्याही अशा गोष्टीवर लोकांनी किंवा मुस्लिम समाजांनी या गोष्टीबद्दल यांचा साथ देऊ नये आणि यांचं वैयक्तिक स्वतःचं विधान असू शकते, त्यांनी ते पत्रकार परिषद मार्फत ते सांगावं मुस्लिम समाजाला। आणि मुस्लिम समाजांनी जे कार्य केलेले आहेत, आम्ही मुस्लिम बांधव मिळून हे सांगत आहोत, आम्ही कोणाला समर्थन करत नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सगळ्यांना प्रत्येकानं आपली आपली मत देण्याचा अधिकार आहे, आझादी आहे। त्यांनी त्यांच्या हिशोबाने कोणालाही मत देऊ, कोणालाही साथ देऊ, आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाहीत। हे लोकांनी जे बातमी पसरवलेली आहे की आम्ही हे सगळं समाज मिळून त्यांना पाठिंबा देत आहोत, आमचा हे पाठिंबा नाही। मुस्लिम समाजाचा बाबूराव कदम यांना पाठिंबा नाही आणि कोणत्याच कार्यकर्त्याला याचा पाठिंबा राहणार नाही। दुसरी गोष्ट, आम्ही मुस्लिम समाजाबद्दल हे सांगतो, त्यांनी जेव्हा हे पाठिंबा जाहीर केला त्यांनी आमच्या गावातल्या किंवा शहरातल्या आमच्या उलमाए करामला किंवा मुस्लिम समाजांना, मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांना किंवा बैठक केली का, कोणाला विचारलं का की आम्ही याबद्दल आम्ही हे जाहीर करत आहोत, मुस्लिम समाजाचा आम्ही पाठिंबा देत आहोत। त्यांनी कोणाला न विचारता न घेता त्यांनी सरळ त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही फॉर्म भरता। अहो तुम्ही मुफ्ती साहेब आहात, तुम्हाला अधिकार नाही राजकारणामध्ये यायचं। तुम्ही तुमचं नाव धर्मगुरू वापरून, तुम्ही धर्मगुरू नाहीत, तुम्ही धर्मगुरू नाहीत। धर्मगुरू म्हणजे आमच्या मस्जिदीमध्ये जे इमाम असते तो आमचा धर्मगुरू, किंवा मस्जिदीमध्ये 5 टाइमची नमाज त्यांना पढवते तो आमचा धर्मगुरू। त्यांनी कोणत्या मस्जिदीमध्ये धर्मगुरू नाहीत, कोणत्या मस्जिदीमध्ये नमाज पढवत नाहीत आणि त्यामुळे ते आमचे कोणत्या प्रकारचे धर्मगुरू नाहीत। त्यांनी जे त्यांचं विधान केलेलं आहे, हिमायतनगर मधून जे काही नगरसेवक गेलेले आहेत 2-4 त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजाला बदनाम करू नये आणि मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी नाही, हे मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलत आहे। ते आता त्यांनाच विचारू शकता तुम्ही। एक तर त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे नव्हता, त्यांनी जे ते त्यांच्या नावाच्या समोर जे मुफ्ती आहे ते खूप मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे। त्यांनी एकतर फॉर्म भरायला नाही पाहिजे होता, भरलं तर उचलायला नाही पाहिजे होता, मग रिंगणामध्ये उतरायला पाहिजे होतं। आता ती गोष्ट तुम्ही त्यांना विचारा की तुमचं फॉर्म उचलायचं कारण काय आणि त्यांनी उचलल्यानंतर काय होते
त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नवीन नाही. दुसरी गोष्ट, या मुफ्ती साहेबांच्या दंग्याबद्दल काही घेणं देणं नाही. आमचे लोक गेलेत दंग्यामध्ये, त्यांचे नाव आलेत. बेवजह लोग जो दंगे में नहीं जाना चाहिए था उनके भी नाम आ गए और क्या कार्रवाई होने की थी वो कार्रवाई हो गई. अब उसको तो कोई वापस नहीं ला सकता. अब जिसके उसके परे से वो कर रहे हैं, लेकिन आगे जो होगा देखेंगे उसको. नाही, आमचे जे मांग आहेत, महाविकास आघाडीचे ते उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर साहेब आहेत. आम्ही त्यांच्या समक्ष जाऊन बसलो, त्यांना बोललो, आमच्या अडीअडचणी त्यांना दाखवल्या. पाठीमागे काही त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, त्यांनी तेही मान्य केलं. आता याच्यानंतर ते म्हणजे अशा काही चुका होणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही मुस्लिम म्हणून, मी माझा वैयक्तिक म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा. हदगो मुस्लिम समाजाकडून ज्याच्या त्याच्या वैयक्तिक असते. आम्ही सगळ्याकडून असं सांगू शकत नाही की समाजाकडून त्यांना पाठिंबा आहे. ज्याला द्यायचं त्यांनी देणारच, त्यांना सांगायची गरज नाही. आणि आमचा समाज खूप नाराज आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, बीजेपी शिंदे सरकारवर, मित्र पक्षावर त्यांच्या खूप नाराज आहे. लोकांना तर माहितच आहे आता काय करायचं काय नाही. की काल बीजेपी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला मुस्लिम समाज, ते कोण? ते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला ते काही माजी नगरसेवक आहेत, हिमायतनगरचे बंडखोर आहेत. त्यांनी काँग्रेस सोबत पहिलेही नव्हते, आत्ताही नाहीत, याच्यानंतरही ते कोणाचे राहणार नाहीत. ते त्यांचा वैयक्तिक आहे. त्यांनी फक्त मुस्लिम समाजाचं नाव घेऊन आमच्या समाजाकडून त्यांना पाठिंबा असं जाहीर केला. त्याचा रोष म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आमच्या मुस्लिम समाजाचा कोणालाही पाठिंबा नाही. तरी सुद्धा आपण महाविकास आघाडीला समर्थन करता, काय वाटतं? कसं आहे, आता सध्याची परिस्थिती पाहता शक्य नाही त्यांनी निवडून येणं. आमच्या वोटाची आम्ही हेराफेरी होऊ देणार नाही. आणि आम्हाला जे माणूस चांगलं वाटेल, जे आमच्या अडीअडचणीमध्ये धावून येईल, जे आमचे काम करेल, मुस्लिम समाजाचे काम करेल, त्याला आम्ही मतदान करणार आहोत. सध्या जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायला लागणार का तुम्ही महाविकास आघाडीला? ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी पाठिंबा देतील किंवा न देतील ते त्यांचा विषय राहिला. आमच्याकडून असं काहीच नाही. तो त्या दिवशी SP साहेबांनी जवळ माननीय माधवराव पाटील जवळगावकर हे बसून होते. त्यांनी SP साहेबाला फोन करून सांगितलं, तिथं मी होतो नांदेडला, माझ्या समोर ते झालेलं आहे. त्यांनी पाठवलं. फक्त एवढं झालं, त्यांनी म्हणले की माझी थोडी तब्येत फिरण्यामुळे थोडंसं हे झालं, खराब आहे, मी उद्या किंवा परवा येईन, तुम्ही तोपर्यंत साहेब तिथं जाऊन बेशोक म्हणजे ते लोकांना म्हणजे ज्याची चूक नव्हती त्या लोकांना तिथं उचलत आहेत, त्यांना अरेस्ट करत आहेत, त्यांना ते थांबवा आणि हे काम तुम्ही करा म्हणून त्यांनी SP साहेबांना माझ्या समोर सांगितलेलं आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो.